झी 24 तास एक पाऊल पुढे। या जुन्या रेल्वे ब्रिज खालचे पोल वाकलेत। विशेष म्हणजे एवढं मोठं जहाज समुद्रातून येताना कस्टम अधिकारी, मेरीटाईम बोर्डाचे अधिकारी आणि स्थानिक पोलिसांनी कुठलीच कारवाई केली नाही। हे जहाज नेमकं कुठलंय, कुठून आलं, कुठे जाणार या बाबतीत कोणालाच माहिती नाही। मात्र या बोटीची रेल्वेच्या पुलाला धडक बसली आहे। बोटीच्या धडकेनं पुलाखालचे पोल वाकले। मोठ्या अपघाताची शक्यता आहे। नायगावच्या खाडीमधली ही भली मोठी बोट आपण बघतोय। इतकी मोठी बोट अगदी किनाऱ्यापर्यंत कशी आली आणि थेट या बोटीनं रेल्वेच्या पुलाला धडक दिली, इतकं होईतो मेरीटाईम बोर्डाचे अधिकारी आणि पोलीस तसंच कोस्ट गार्डला या सगळ्याची खबर कशी मिळाली नाही याचीच चर्चा आहे। प्रवीण नलावडे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत। प्रवीण, ही भली मोठी बोट तुम्ही दाखवलेल्या दृश्यात आम्ही पाहू शकतोय। भयंकर मोठी बोट आहे, इतकी मोठी बोट आणि ती थेट नायगावच्या वसईच्या समुद्र किनाऱ्यापर्यंत आली कशी? रेल्वेच्या पुलाला धडक दिली आणि रेल्वे पुलाची परिस्थिती आता काय? वाहतुकीतून होऊ शकते का? कुठल्या कुठल्या गाड्या या पुलावरून जातात? नायगाव आणि वसई दरम्यानचा रेल्वे पूल आहे। हे आवाडवे ब्रिज आहे, आवाडवे बाज आहे। हा बाज रेल्वे पुलाखालून गेला, पण जाताना त्याने रेल्वे पुलाला धडक दिलेली आहे। एका लाईन मध्ये 6 पिलर असतात, त्यातले 3 पिलर हे पूर्णपणे पडलेले आहेत, 2 पिलर फक्त आहे। आणि हा बाज पाण्याखालून जाताना पूर्णपणे याच्यावर लक्ष ठेवण्यास हवं होतं, परंतु हा बाज ज्यावेळेस गेला त्यावेळेस कुठलेही अधिकारी तिथे उपस्थित नव्हते। प्रत्यक्षदर्शीने आपल्याला जेव्हा माहिती दिली की ज्यावेळी हा बाज तिथे जात होता त्यावेळी त्याने कस्टम अधिकारी, पोलिसांना कल्पना दिली, परंतु कुठचे अधिकारी तिथे आलेले नाहीत। सध्या हा बाज पाचोबंदर समुद्र किनाऱ्यावर उभा आहे पाण्यामध्ये। सध्या ते पुढील परवानगीनंतर हा बाज पुढे जाणार आहे, परंतु असे वर्षाकाठी 50 बाज या समुद्र किनाऱ्यावरून जातात आणि जर या बाजवर वेगळीच कारवाई जर केली नाही तर येत्या काळात हा संपूर्ण रेल्वे पूल हा पडण्याची शक्यता आहे। अजित, प्रवीण, या सगळ्या रेल्वे पुलाचं झालेलं नुकसान आता कोण भरून देणार हा महत्वाचा प्रश्न आहे आणि इथून जाणारी वाहतूक देखील क्षतिग्रस्त होऊ शकते। याची जबाबदारी कोणाची हे महत्वाचे प्रश्न आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। हमेशा ये बात कही है कि ये गलत हो रहा है सर। बड़े बड़े जहाज आके यहाँ पे रुकते, ना कोई लॉग बुक है उनके पास, कितना क्रू है, कौन यहाँ पे उतरता है, कौन चढ़ता है, क्या हो रहा है यहाँ किसी को पता नहीं। सब मिलीभगत हो रही है। गफूर भाई का नाम का व्यक्ति और दिंडेकर नाम का व्यक्ति जो सामने है, उन लोग खींचने के लिए उन्होंने कॉन्ट्रैक्ट लिया हुआ था मुखर्जी नामक व्यक्ति जिसने जहाज बनाया था। तो हमने पूछा आप इसकी परमिशन बताइए, तो वो परमिशन दिखाने से मना करने लगे। हमने पूछा ऐसा कैसे लेके जाते, तो वो बोलते हम लोग मैनेज करते, सबको अधिकारी को मैनेज करते हुए ये जहाज पास कर दे और रेलवे ब्रिज के नीचे से पास करते हैं। अवैध तरह से बाजेस यहाँ से जाते हैं। जैसे 15 तारीख को एक बाज यहाँ से घोड़बंदर से यहाँ आया और अभी तक वो यहाँ समुद्र में खड़ा है और उसमें ऐसा बताया जा रहा है या एलिगेशन किया जा रहा है कि ब्रिज के पोल को लगकर उसको धक्का देके वो आगे आया है। तो ये बहुत खतरे की बात है। झी 24 तास एक पाऊल पुढे।